गा माझे मना ऐसे रे गा माझे मना ऐसे रे गा मना जय जनार्दन सर्वांनी मनोरूप एकदा वर हात करून रायांच्या गजरात बाबाजींचा आणि संतसंतांचा आजच्या पंक्तीच्या अन्नदाते चंद्रभान रेवजी वडवई कृष्णगर चंद्रभान वडवई चला व्यासपीठाकडे प्रथम वस्तू बाबाजींच्या पालखीचं पूजन करायचं गुरु पूजन करायचं गुरुच्या नामात सर्वांनी वर हात करून रायांच्या गजरात स्वागत करायचं सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे बाबाजींच्या पादुकांचं पूजा होते पूजन करायचं गुरुच्या नामावर गायचं गुरुच्या नामावर गायचं त्यानंतर स्वामीजींचे पूजन संपन्न होईल चला मैं हो दास सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे बाबाजींचं पूजन आजच्या पंक्तीच्या अन्नदाते मडवई परिवार यांच्या वतीने संपन्न होत आहे वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे मैं हो दास अहो गुरुदेवा डॉक्टर बाबा यांचे पूजन करून घ्यायचे डॉक्टर बाबा यांचे पूजन करून घ्यायचे गुरुदेव गुरु महाराज 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 जय जय गुरु महाराज गुरु जय ब्रह्म सत्संग जय गुरु महाराज जय 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 ओ गुरु महाराज 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय ब्रह्म सत्संग जय जय गुरु महाराज संत सद्गुरु जनार्दन स्वामी ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिदळाले कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकोन तारी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमः पार्वती वंदे हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान देव दत्त 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 अलग निरंजन जनार्दन स्वामी महाराज की जय भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की जय धर्म की जय हनुमान की रामचंद्र की जय भगवान की जय महाराज की जय। 2 मिनिट सर्वांनी भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी सर्वांनी हात वरती करायचे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण 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 हरी जय जय रामकृष्ण ओ राम हरि जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि जय 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 हो रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हो रामकृष्ण
पार्वती पते हर हर महादेव महादेव हर हर महादेव. शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेने पवित्र पावन नगरीमध्ये राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या आश्रमामध्ये रामेश्वराच्या सान्निध्यात आपण पौर्णिमा हा पर्व आपल्या वाटेला आलेला आहे. तुम्हाला खरं सांगू, जसं प्रदोष आहे तसं पौर्णिमा आहे. आणि एक लक्षात घ्या, आपल्याला पावसाची पण गरज आहे ना. नाहीतर म्हणाल तुमची फार हौस आणि त्यात पडला पाऊस. असं नको व्हायला. आपली हौस पण झाली पाहिजे आणि पाऊस पण पाहिजे. आणि देवाला एकच प्रार्थना करू, आम्हाला अजिबात दुष्काळाचं सावड पडू देऊ नको. दर पौर्णिमा आपण सत्संग त्यासाठी ठेवतो. आजची पंगत कोणाची आहे? पंगत कोणाची? कृष्ण गजराम बापू, चंद्रभान भाऊ आणि कृष्ण भाऊ मडवई. चंद्रभान भाऊ मडवई आणि कृष्ण भाऊ मडवई. चंद्रभान आणि कृष्ण भाऊ यांची आजची पंगत आहे. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्यांचं आपण स्वागत पण केलं पाहिजे. दोघांनी समोर यायचं आहे. चंद्रभान भाऊ आणि कृष्ण दादा लवकर पुढे यायचं आहे. मडवई दादा लवकर लवकर, दोघं पण या लवकर या. धन्यवाद. आज आपल्याला भरभरून पाऊस पडणार आहे, त्यामुळे ते बी काळजी करू नका तुम्ही. संत कृपा झाली हो, संत कृपा झाली. इमारत फळाखाली, इमारत फळाखाली संत कृपा झाली. संत कृपा झाली, संत कृपा, संत कृपा झाली जी माझ. तुकारासे कळस संत कृपा झाली ओ, संत कृपा हो. म्हणून या ठिकाणी आपण दर महिन्याला उपस्थित असतात. जशी वाहेगावला जवळजवळ 3-4 हजार लोकांची वारी असते, तशी आपली वारी अजून छोटी आहे. आपली अजून काय वारी अजून छोटी पडते आहे. पाऊस जरी आला असेल, परंतु आपण सुद्धा जसं वायगाववाले 5 गावं जमा होतात, आपलं कमीत कमी या ठिकाणी लागलं तर तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत एक शेड करून देतो, आपल्या वतीने देतो. लगेच गुरुपौर्णिमेला तयार राहिलेली एक शेड. कारण कोणाची मदत नको, काही गरज नाही. आम्ही स्वतः तुम्हाला एक शेड या ठिकाणी करून देतो, म्हणजे आपल्याला गुरुपौर्णिमा अडचणच येणार नाही. गुरुपौर्णिमेपर्यंत तयार राहील. काही कोणाकडे मागायचं नाही, 10 रुपये नाही. लागेल तेवढं मोठं शेड करून देतो, वाहेगाव सारखं करून देतो बस. परंतु तुम्ही आले पाहिजे. तुम्ही आश्रमात या दिवशी, आणि पौर्णिमेचं फार महत्त्व आहे, अतिशय महत्त्व आहे. काल वड सावित्री पौर्णिमा होती. कोणती होती? कोणी कोणी वडाला चक्र मारल्या. बरोबर आहे. कधी कधी वडाला चक्र मारता मारता बामणं बांधून टाकेल. म्हणजे एवढं भाव तुमचा चांगला आहे. आणि म्हणून वड सावित्री पौर्णिमा, याला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणतात, अतिशय महत्त्वाची पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला अजिबात म्हणजे इतकं, आणि पौर्णिमा हे सगळ्यात 32 पौर्णिमे करायला सांगितलेले आहे तुम्हाला. जसं प्रदोष केल्यानंतर सगळे मनोरथ पूर्ण होतात, तसं पौर्णिमा केल्यानंतर सर्व मनोरथ पूर्ण होतात. ते सर्वच सर्व मनोरथ. घरात कुठल्याही प्रकारचं कमतरता राहत नाही. धन धान्य वैभव लक्ष्मी भाग्यलक्ष्मी सगळ्या प्रकारची लक्ष्मी घरात येते. कारण आजची जी पूजा आहे ती लक्ष्मी नारायणाची पूजा आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा आहे. म्हणून आजचा जो काही दिवस आहे अति महत्त्वाचा आहे. वड सावित्री
जशी ती सावित्री पतिव्रता होती, तिच्या वडला, आता वडील राजा आहे, सांगितलं बाई तुला लग्न करायचं आहे. ती 1 महिना 2 महिने बाहेर गेलेला आहे आणि जंगलामध्ये एक सत्यव्रत नावाचा राजा आहे आणि त्याच्याशी त्यांनी ठरवलं की अरे हा चांगला आहे, परंतु वडील अंध आहे, राज्य सर्व गेलेलं आहे. पुढं सरका, काय अडचण नाही, सरका पुढं, या पाऊस लागत असेल तर या इकडं, या सरका, आजच्या दिवस सरका, या काही नाही होणार, या बसा, वा वा, बस. मेरो राधार मन गिरधारी मोहन बनवारी. मेरो राधार मन गिरधारी मोहन बनवारी. ह्या त्या विचारलं त्या मुलीला, नारद मुनी आलेले आहे आणि सांगितलं बाळा तुला लग्न करायचं आहे. सांगितलं हो, मी पूर्णपणे पतिदेवाला बघून आलेले आहे. नारदजीला सगळं कळत होतं, संताला सर्व समजतं. आणि अशा वेळेस नारदजीला सांगितलं की बाई सावित्री, तू जो पती केलेला आहे त्याच्या पत्रिकेत फक्त 1च वर्षाचं आयुष्य आहे. तू ज्याला वरणार आहे, ज्याच्याशी लग्न करणार आहे, तिने सांगितलं एकदा कन्यादान झालं की परत लग्न नाही. मी मान्य केलं, आता मला लग्न करावं लागणार, कारण परत नाही. तर मग सांगितलं ठीक आहे, माझ्या नशिबाने जे व्हायचं ते होईल. धामधूममध्ये एकदम मस्त लग्न कार्य पार पडलं आणि वर्षातले 4 दिवस शिल्लक राहिले. सावित्रीनं 4 दिवस अगोदर व्रत सुरू केलं. किती दिवस? 4 दिवस. आम्ही फक्त वर सावित्रीला सकाळी आंबा खाऊन घेऊ, नंतर काय खाणार. तिने 4 दिवस उपवास केला आणि ज्या दिवशी जाण्याचा योग आहे त्या दिवशी सांगितलं तुम्ही जंगलात निघाले मुळी तोडायला, मला पण येऊ द्या. अगं म्हणे तू 3 दिवसापासून उपाशी आहे, तू येऊ नको, तुला चालता येत नाही, अशक्तपणा आलेला आहे, तू काही येऊ नकोस. तिने सांगितलं काही असेल, माझ्या पतीचं जर आयुष्य, मला माहिती आहे नारदजींनी काय सांगितलेलं हे पतिदेवाला तिने सांगितलं नाही, पण नारदजीचं तिला वाक्य माहिती होतं की आजचा दिवस जाण्याचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अक्षरशः ते अशी वडाच्या झाडाखाली बसलेले आहे. पतिदेवाला आपल्या मांडीवर घेतलेलं आहे आणि मांडीवर घेऊन पुढं यमराज प्रत्यक्ष येऊन उभा राहिला. कोण उभा राहिला? यमराजाने पतिव्रता होते म्हणून नमस्कार केला तिला. साती सावित्री, मी तुला नमस्कार करतोय, पण काय करू, आज तुझ्या नवऱ्याला घेऊन जायचं आहे. तिने सांगितलं काय हरकत नाही, तुमचं काम तुम्ही करा, माझं काम मी करते. काय असेल, व्रत किती चांगलं असेल. आणि अशा वेळेस देवाची एवढी कृपा झाली का फास टाकल्या गेला आणि तिचे एवढं सत्व होतं तिचं आलं. जसं जसं यमराज पुढं चालायचा तसं तसं ती मागं चालायची, तसं पुढं चालायचा तशी ती मागं चालायची. असं करता 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 यमराजाने सांगितलं आई तू पाठीमागे येऊ नको, तुला काय लागेल ते वर देतो. तिने सांगितलं माझ्या सासू सासऱ्याचे दोन्ही डोळे गेलेले आहे, आंधळे आहे, त्यांना डोळे दे. काय मागितलं? सासू सासऱ्याला बरं का, कळालं का? कोणाला मागितले? सासू सासऱ्याला डोळे दे. यमराजाने डोळे दिले. सांगितलं माझ्या सासू सासऱ्याचं सगळं राज्य हिरवून घेतलं, ते राज्य परत दे. परत दिलं राज्य. म्हणे आता काय राहिलं? म्हणे काही नाही, आता माझा पती गेला पण मला मूलबाळ नाहीये, एक मुलगा होऊ दे. लक्षात घ्या काय मागितलं? एक मुलगा होऊ दे.
त्याने तथास्तु भावनेच्या भारात मनी सांगितलं, तुम्ही जर मुलगा होऊ दे हे म्हटलेलं आहे, पण माझा पती तर मेलेला आहे, मला मुलगा होईल कसा? मग माझा पती मला परत दे. सांगितलं, तू पतिव्रत आहे, तुझी पतीवरची निष्ठा ऐकून, तुझ्या पतीवरचा भाव ऐकून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. जाय, तुझा पती पण तुला परत घेऊन जा. मन पतिव्रता हो, तुका मन पतिव्रता हटी देवा वरी सत्ता चिदेवा वरी सत्ता तुका मन पतिव्रता हो, तुका मन पतिव्रता तुका मन पति. म्हणजे बघा, देवावर काय, यमवर काय, सगळ्यावर सत्ता राहते. आपला पती आला, प्राण घेऊन आली खाली, पतिदेव वराच्या झाडीखाली मृत्यू झालेला होता, तो प्राण परत आला, राज्यही मिळाला, सासू सासऱ्याला डोळेही मिळाले आणि आपला पती मिळाला. तो दिवस म्हणजे वट सावित्री पौर्णिमा. लक्षात घ्या, किती पवित्र दिवस असेल, किती पावन दिवस असेल. आज आमचे कानेगाव वारीचे भक्तमंडळ शिवमहापुराण कथा त्यांना महाशिवरात्रीच्या निमित्तानं पाहिजे आहे, तेही मंडळ या ठिकाणी आलं. त्यांचे टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. कारण गुरुपौर्णिमेचं 3 दिवसाचं अनुष्ठान या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला हे वातावरण पाहून चांगली तयारी करावी लागेल. सगळ्यांनी लक्ष राहू द्या. जर मुरुम मिळाला, दगड मिळाले तर जागा तुम्हाला तयार करून द्यावं लागणार आहे. मोठं शेड या ठिकाणी आपल्याला टाकावं लागेल. कारण मुलं बसवायचे कुठं, प्रवचन करायचं कुठं. चिचुंडीकरांनो, आलो तुमच्या दारात तर थोडीफार झोळी घेऊन येईल. कारण इथं शेड करावंच लागणार आहे. अवस्था आत्ताच पाहून घ्या. तुम्हालाच बसायला जागा नाही तर अनुष्ठानवाले बसायचे कुठं, बाबा लोक बसायचे कुठं. बाबांना इथं आमचे डॉक्टर बाबा राहतात, त्यांची अवस्था थोडं, त्यांचं बाथरूम ठिकाण्यावर नाही, काही नाही. म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी गुरुपौर्णिमेच्या आत आम्ही 2-3 दिवस इथं येतो आहे. 3 दिवस मुक्काम राहील. 3 दिवसात सगळं काम या ठिकाणी केलं जाईल. आपण सुद्धा सर्वांनी थोडं का होईना सहकार्य करून लवकरात लवकर 2-3 या ठिकाणी व्यवस्था चांगल्या आपल्याला ठेवायच्या, करायच्या आहे. म्हणून पौर्णिमेचं व्रत हा दिवस काही झाला, किती पाऊस पाणी असला तर आपण हे व्रत करायचं, इथं यायचं, इथला प्रसाद करायचा, पौर्णिमेचा उपवास करायचा. ज्याचं लग्न होत नसेल त्याचं लग्न होईल, ज्याला अडीअडचणी असेल त्याला सगळ्यांनी घेऊन जातील. या दिवशी वस्त्रदान, या दिवशी घंटादान, या दिवशी कारण रक्षा पौर्णिमेला म्हणजे ज्यावेळेस रक्षा बांधल्या जाते, राखी बांधल्या जाते, राखी पौर्णिमेला भगवान श्रीकृष्णानं द्रौपदीला वस्त्र दिलं होतं, तो दिवस पौर्णिमेचाच आहे. गुरुपौर्णिमा हा एक दिवस महत्त्वाचा आहे. दत्तपौर्णिमा, सगळे जे पौर्णिमा येतात, वट सावित्री पौर्णिमा, आणि सगळ्यात भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या आईला सुद्धा सांगितलं की आई जर करायचं असेल तर तुला 32 पौर्णिमा करावं लागेल. यशोदा माईने सुद्धा 32 पौर्णिमा केल्या होत्या. आणि म्हणून 32 पौर्णिमेचा जर उपवास केला तर आपल्या मुलांचं, आपल्या पतीचं, आपल्या घराचं आरोग्य वाढतं. विशेष म्हणजे आयुष्य वाढतं. घरामध्ये आजचं जे व्रत केलं तर आपल्या पतीचं अखंड सौभाग्यवती आपल्याला आशीर्वाद मिळतो. म्हणून आजचं हे व्रत फार महत्त्वाचं आहे. त्याला वट सावित्री पौर्णिमा. जसं एकादशी 2 जर आल्या तर दुसऱ्या दिवशीची एकादशी मानल्या जाते, त्याप्रमाणे पौर्णिमा जर 2 दिवसात आली तर पहिल्या दिवसाची पौर्णिमा मानल्या जाते. पण त्या पहिल्या दिवसाची, दुसऱ्या दिवसाची नाही मानल्या जात. म्हणून पहिल्या दिवसाचा पूर्ण चंद्र पहावा. पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असल्यामुळं आपलं काम पूर्ण करतो. आणि म्हणून आपण सर्वांनी अगदी खूप छान नियोजन, एवढं पाण्या पावसाचं वातावरण असताना सुद्धा घरदार सोडून एवढ्या अंधारात आपण आलात. तुमच्या श्रद्धेला खरंच प्रणाम करतो. अशी श्रद्धा सद्गुरू जनार्दन स्वामीवर आणि महादेवावरती, भगवंतावरती राहू द्या. तुमच्या घरामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. तुमच्या घरामधले मुलं सुख शांतीने, जसं भगवान शंकराच्या पिंडीवरती
प्रदोषच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी कमीत कमी 71 जसं फुलं आहे तसं हे पण आहे. आपल्या याचं क्षेमीचे 71 पानं तोडायचे, 71 तांदूळ एकत्र करायचे, दोन्ही आपल्या अंजुळीत घ्यायचे. घरामध्ये चिडचिड होत असेल, घरामध्ये एकामेकात वाद होत असेल, घरामध्ये संताप होत असेल, घरामध्ये एकरूपता राहिली नसेल तर भगवान शंकराच्या पिंडीवरती संध्याकाळच्या वेळेस फक्त 71 हे पानं जे असतात ते टाकायचे आणि 71च तांदूळ घेऊन अक्षत घेऊन भगवान शंकराच्या पिंडीवर वाहून द्यायचे. भगवान शंकर आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हेच या ठिकाणी सांगून आता तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे. अंधार, रस्त्याचा अंधार राहणार आहे, त्याच्यामुळं तुम्हाला लवकर आजची सुट्टी आहे. आज तुम्हाला लवकर प्रसाद घेऊन लवकर घरी जाण्यासाठी वेळ दिला जाईल. आम्ही पण आता बाहेर आम्ही थोडंसं धावपळीत होतो. कालही अंबोऱ्याकडे होतो, परवा जालन्याकडे होतो, आज तुमच्याकडे आहे. आम्हाला वाटलं होतं पावसाळा आला की 2 महिने विश्रांती भेटेल, पण काही नाही. विश्रांती देव काही देत नाही. आणि म्हणून आपली दरवर्षी पंगत असते मांड्याची. साधू संताला आपण ह्या महिन्यात जेवू घालतो. आणि अजून पिंपळगाव, हडस पिंपळगाव, वैजापूर तालुक्यामधले तिथले पण लोक येतात, कारखान्यावरचे पण लोक येतात. आणि तिन्ही गाव मिळून आपण फार मोठा साधू संत जेवढे त्र्यंबकचे आहेत, जवळजवळ 100-200 महात्मा, त्यांना आपण जेवू घालत असतो. त्याचाही कधी विसर पडू देऊ नका. आजीबाई आली का? हां, जेवू घालत होतो, विसरू नका जरा. हां, आणि म्हणून साधू संतांना वर्षातून एकदा जेवण आपल्याला मांड्याचं द्यायचं राहतं. आता जाऊ द्या, आता गेलं, पण पुढच्या वर्षी विसरू नका. सगळ्यांनी 1-1, 2-2 मांडे आपल्याला त्र्यंबकला आपल्या किंवा कुठंतरी जायचं आहे त्र्यंबक क्षेत्रावरती दरवर्षी. आणि एकदा तरी साधू संत आपण त्या ठिकाणचे जेवू घालायचे. खूप पुण्य. तुम्हाला मांडे येतात म्हणून लय भाव लागू देऊ नका. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की मांडे तुम्ही करायचे प्रत्येकाने 4-4, 5-5. आणि त्र्यंबकला जाऊन दरवर्षी सार पुडी, सार मांडे, भजे थोडेसे मस्त साधू संताला जेवू घालायचे. एवढं मात्र एक पंगत त्र्यंबकची डोक्यात राहू द्या, लक्षात राहू द्या. ही सर्वांना विनंती. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी शेडला सुरुवात होईल. श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाखलित भरात गौरी कुमरा चंदनाची उठी हिरे घडित मुकुट शोभतो बरा दुर्दे थोरे चरणी घाया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना शरण सुंड वक्र तोंड त्रिनयना आद्रा माता वटवावी सदना संकष्टी वावावी निर्मवी रक्षावी सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देवी सप्तशृंगा अंबा गौतमी गंगा नटली बहुरंगा कुटी सिंदूर अंगा. जय देवी सप्तशृंगा हो पूर्वे मुखे अंबे ध्यान जरा वाकडी मान मर्कटाचे कान सप्तशतीचे पान. जय देवी सप्तशृंगा हो माया तुझा बहुतात देई सगुण भेट प्रेम पाना एक गोट भावी भरले एक पोट. जय देवी सप्तशृंगा. महिषासुर महिषी पुत्र महिषासुर वृष्टिकामी असुर करे डाटा समशेर चक्र उडविले शिर. जय देवी सप्तशृंगा.
निवृत्ती राधा सूत अंबे आरती गात अठरागी तुझे हात भक्ता अभय देत जय देवी सप्तशृंगा अंबा गौतमी गंगा नटली बहुरंगा मुठी शेषूर गंगा जय देवी सप्तशृंगा सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिहार मळसा जननी देवी बसवली पुत्र तहे गावी जनार्दन नाम तया ठेवी ज्याची संसार अर्थिन तार कराया डोल तेजाची ज्योती प्रेमे करोनिया करती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया करती ज्यांच्या हृदय प्रभु नाम स्वयं चारिधाम शिवाचे करे वंद परम उभे जे जळी तनो जळी बदले होय परत बळी परिणा चिंता भय चित्ती प्रेमे करोनिया करती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया करती काढूनी वस्तिग्रशाला भक्तीच्या फुलकमाळा हृदय शंकर शोभोळा ज्ञानरथ स्वरूप देय उपदेश नाम शुभघोष अंतरी बनली जागृती प्रेमे करोनिया करती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया करती बांधले शिवालय कितक वंदीचे घडवितचे प्रतीक यांच्या हृदय विभोग मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधी चर्चामतयाचे चरी प्रभु प्रणती प्रेमे करोनिया करती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया हो धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नजळी सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे देवा मानस राहू दे कर्पूरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जळीत सिंहासनी बाबांची मूर्ती मुखी नाम नाही ध्यान हृदय मूर्ती देवा हृदयी तव मूर्ती बाबा भक्तने केली देवा कापूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जळीत सिंहासनी जनार्दन मूर्ती ज्ञानकडे नानकडे काही देवानकडे काही शब्द रूपी गुंगुरीवाला वाहनाचे पायी धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जळीत सिंहासनी बाबांची मूर्ती गली लोडांवंदीन चरण डोळ्याने पाहिली भावे ओवाळील मनीन मामा त्वमेव मातच पिता त्वमेव बंधुज सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसिदयात्मा पूजार्चना वा प्रभुति सभा करोमि यत्नं सकल परस्मै नारायणानि समर्पयामि अचिरं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव कवि कमल नायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे